सदानंदजी भोईर यांच्या वतीने कॅश प्राइज आहे. खूप खूप धन्यवाद. पारितोषिकाची बरसात आणि निश्चितच रोख रकमेची बरसात. गोलंदाज सुशील बॉलिंग ट्रॅक वरती आहे. रोशन शिंदे ग्रामपंचायत सदस्य याच्या वतीने सुद्धा 500 रुपये. क्या बात आहे. प्रति षटकाराकरिता म्हणजे एक षटकाराची किंमत 1000 रुपये झालेली आहे. क्या बात आहे. लाजवाब. तुकारामजी शिंदे यांच्या वतीने प्रति षटकार 100 रुपये, ते पण रोकडा. क्या बात आहे. म्हणजे षटकाराची किंमत 1100 रुपये. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्कवरती सज्ज होतोय सुशील. फलंदाज पंकज आणि भावेश जोडी खेळपट्टीवरती. पहिला चेंडू इट्स अ हाय अँड हँडसम निघून जातोय सीमा रेषा पार. धमाकेदार षटकार. खूप खूप आभार. रोकडा रास्ता. आणि निश्चितच आपण पाहतोय षटकाराने इथून मात्र या डावाचा आगाज केलाय फलंदाज पंकज याने. व्हॉट अ शॉट. इट्स अ ग्रेट शॉट. 6 धावा आपण पाहतोय. युगांशचे पप्पा खुश होत आहेत कारण की पहिल्या चेंडूवरती षटकार ठोकलाय. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये चेंडू निघून चाललाय. एक धाव जरूर मिळेल. चित्त्याची चपळाई. आखो में इशारा. आणि अगदीच आपण पाहतोय 1 धाव पाहायला मिळते. धावफलक जाऊन पोहोचलंय. इथून मात्र आपण पाहतोय ते 7 या अंकावरती जिंकण्याकरता 31 या लक्ष्याचा पाठलाग करताना होम ग्राउंड वरती खेळताना आपण पाहतोय जय वाघोबा लाप या संघाला. गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होतोय सुशील. आखो टप्प्याचा मारा. यावेळेस मात्र लेट कटचा अंदाज. 1 धाव मिळते. पॉइंटच्या क्षेत्रात चेंडू निघून गेलाय. 1 धावेने धावफलक पुढे सरकत आहे. धावसंख्या आहे फलकावरती 8 या अंकावरती. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. भावेश मात्र एक हाती किल्ला लढवतोय. सहकार्याला चांगली साथ देतोय. एक पॉझिटिव्ह एनर्जी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. यावेळेस मात्र फटका फसलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूवरती झेपावत आहेत. झेल सुटतोय. एकंदर धावा मिळत आहेत त्या 2. पंकजाला जीवनदान. 2 धावांच्या मदतीने धावफलक 10 या अंकावरती. आणि नेहमीच म्हटलं जातं प्रत्येक वार हा रविवार नसतो, पण आज मात्र पंकज करता रविवार आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले 10 या अंकावरती. पंकज वैयक्तिक 9 धावांवरती खेळताना आपण पाहतोय. व्हॉट अ मॅच. व्हॉट अ ग्रेट मॅच. गोलंदाज तयार. श्याम पाटील यांच्या वतीने 500 रुपये. या चेंडूवरती षटकार मारला तर आणि तरच. पण इथून मात्र यशच्या उद्ध्वस्त फलंदाज बाद. विकेटचं पतन. पंकज बॅक टू द डगआउट. अगदीच ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं तर फुटवर्कचा वापर जरूर चांगला होता, पण नजर आणि नजाकत कुठेतरी कमी पडली आणि चेंडू मात्र यशच्यांचा वेध घेणारा आपल्याला पाहायला मिळाला. विकेटचं पतन होतं. फलंदाज बाद. नवीन फलंदाज प्रणय फलंदाजी करता आलाय. धावसंख्या फलकावरती 30 धावा. एकंदर धावफलकावरती जर आपण पाहिलं तर 13 चेंडू 21 धावांची गरज. व्हॉट अ मॅच. 13 चेंडू 21 धावांची गरज. सज्ज होईल गोलंदाज. बॉलिंग मार्क वरती सुशील याला आपण पाहतोय. तेजस सामन्यामध्ये रंगत निश्चितच वाढले. चांगली सुरुवात झाली होती, पण त्याच्यानंतर जर का आपण बघितले विकेटचं पतन झालंय म्हणजे कुठेतरी बोरपाडाकरांच्या जीवात जीव आलाय. इट्स व्हाईट बॉल. अवांतर चेंडूची हाताळणी. धावफलक पुढे सरकते. नेल्सन फिगर आपण पाहतोय. 11 या धावसंख्येवरती धावफलक जाऊन पोहोचले. निश्चितच एकेरी दुहेरी धावांनी धावफलक हलतं ठेवलंय.
भावेश आता मात्र प्रणयला काय कानमंत्र दिलाय आणि त्याचा वापर मात्र कशा रीतीने करतोय हे मात्र पाहणं बंधनकारक असेल. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती. यावेळेस मात्र अपेक्षितरित्या फटका नाहीये. भावेश याने सांगितलं थांबणं गरजेचं आहे आणि इथून मात्र थांबलाय तो फलंदाज प्रणय. एकंदर एक षटकाची समाप्ती, 11 धावा फलकावरती, एक फलंदाज बाद अशी स्थिती आपण पाहतोय जय वाघोबा लाप या संघाची. तर काय म्हणशील तेजस, 12 चेंडू आणि जिंकण्याकरता 20 धावांची गरज आहे. नेट टू नेट फाईट मैदानाच्या आतमध्ये. चांगली सुरुवात आहे. जर का बघितलं 31 धावा धावफलकावर जोडल्या गेल्यात आणि पहिल्या षटकामध्ये जर का धावसंख्या दुहेरी अंकामध्ये प्रवेश करत असेल तर एक चांगलं शुभ संकेत देण्याचं काम इथून मात्र लाभकरांनी केलंय. अगदीच जर आपण पाहिलं तर एक चांगला खेळ मैदानाच्या आतमधून होतोय आणि जय वाघोबा लाभ संघाकडे तेजस आपण जर पाहिलं तर प्लस पॉईंट आहे, कारण की आपल्या होम ग्राउंडवरती हा संघ खेळतोय आणि त्या दृष्टिकोनातून इथून मात्र जर आपण विचार केला तर 12 चेंडू 20 धावांची इथून मात्र गरज आहे. भावेश आता मात्र खेळपट्टीवरती आहे. 12 चेंडू 20 धावांची गरज. वॉट मॅच. खूप खूप धन्यवाद. दरम्यान फोन कॉल आला होता, तो सुद्धा लाभ संघाकरिताच होता. लाभ संघाने हा सामना जिंकला तर सोनिक फुटवेअरचे मालक सुभाष शंकर पाटील यांच्या वतीने 1111 रुपयाचं पारितोषिक ते सामना संपल्यानंतर दिलं जाणार आहे. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती. 12 चेंडू आणि 20 धावांची गरज. गोलंदाज यश डोंगरे याला आणला गेलाय. भावेशाच्या बॅटमध्ये चेंडू निघून जाईल. स्क्वेअर लेग, सीमारेषा पार, जन्नाटीदार षटकार, 6 धावा. गीत आपण इथून मात्र ऐकतोय. भिवंडी ग्रामीणच्या विकासाचे वारे फिर से एक बार. भिवंडी ग्रामीणच्या विकासाचे वारे कोहिनूर हिरे. भिवंडी ग्रामीणच्या विकासाच्या पटलावर पुन्हा एकदा आमदार शांतारामजी मोरे हॅट्रिक ज्यांची आपल्याला पाहायला मिळाली आणि आदरणीय या स्पर्धेचे आदरस्तंभ संतोषजी पाटील यांच्या अतिशय जवळचं व्यक्तिमत्व आहे. त्यांची काही क्षणातच किंवा काही वेळातच इथे मात्र उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. निश्चितच हॅट्रिक आमदार भिवंडी ग्रामीणचे कोहिनूर हिरे शांतारामजी मोरे साहेब, विकासाचे वारे म्हणून सुद्धा त्यांना संबोधलं जातं आणि विकासाची गंगा भिवंडी ग्रामीणमध्ये जोराने वाहताना, जोमाने वाहताना आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या फलकावरती 17 धावा या षटकाराने परिपूर्ण पद्धतीने तारलंय असंच म्हणावं लागेल जय वाघोबा लाप या संघाला. अनिलजी पाटील दर्जेदार पद्धतीने आपली लेखणी त्यांनी सलग 3 दिवस या स्पर्धेकरता साकारली. निश्चितच एक टाळ्यांचा आवाज अनिल पाटील यांच्याकरता झालाच पाहिजे. यावेळेस मात्र सबमरीन डिलिव्हरी, चेंडू टप्पा पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. निर्धाव चेंडू, कम बॅक केलंय. तेजस काय सांगशील? गोलंदाजाला हीच अपेक्षा असते. थोडंसं प्रेशर सुद्धा पाहायला मिळालं, कारण घरचं मैदान आहे आणि घरच्या मैदानावरच्या चोर वाटा फलंदाजांना माहिती आहेत. मग अशा क्षणाला इथून मात्र प्रेशर रिलीज होईल का? आणि होतंय, ठोकला गेलाय भावेशाच्या बॅटमधनं षटकार, मल्टी मॅसिव्ह हिट, 6 धावा. धावा षटकाराने धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 23 या अंकावरती. व्हॉट अ ग्रेट शॉट. यापूर्वीच मी उल्लेख केला होता की भावेश याने जर तग धरली तर मात्र सामना ग्रेट फिनिश होऊ शकतो आणि एक हाती किल्ला लढवलाय भावेश याने. मॅच विनर ठरेल का? सर्व लाभगावचे प्रेक्षक सामन्याकडे पाहत आहेत. गोलंदाज तयार, बॉलिंग मार्कवरती सज्ज होईल. पुन्हा एकदा चेंडू निघून गेलाय
लॉन्ग ऑफ सीमारेषा पार. इट्स मल्टीमॅसिव्ह हिट. देखना स्ट्रोक. वज्रटोला भीमटोला. चेंडू सीमारेषेवर गेला. षटकार. प्रेक्षकाने झेल घेतलाय. 100 रुपये घेऊन जा. आणि आता मात्र अंतर राहिलंय फायनलचं तिकीट मिळवण्याकरता 2 धावांचं. यावेळेस मात्र चेंडू निघून चाललाय गली रिजन मध्ये. एका धावे करता 1 धाव. जय वाघोबा लाभ संघाचं. आणि फायनलचं तिकीट मिळवण्याकरता अंतर आहे 1 धावेचं. ISPL चं तिकीट मिळवण्याकरता खूप उड्या माराव्या लागतात, नाचावं लागतं, खूप काही तारेवरची कसरत करावी लागते. पण वैभव याला सहज मिळेल यातील मात्र शंका नाही. ISPL चं तिकीट. गोलंदाज तयार. इथून मात्र जय वाघोबा लाभ संघ इनटू दी फायनल्स. वेल डन, वेल प्लेड टीम लाभ. अभिनंदन, अभिनंदन जय वाघोबा लाभ संघ. अभिनंदन सुनीलजी पाटील आणि संपूर्ण खेळाडू. चला कोलिवली संघ लाईनअप मध्ये जायचे आपण मुख्य खेळपट्टीवरती. वेल डन, वेल प्लेड. कोलिवली संघ आपण मार्गस्थ व्हा कृपया. सदानंदजी भोईर साहेब यांच्या वतीने 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. चला वेळ करायची नाहीये. हो, चंद्रकांतजी घरत यांच्या वतीने 1000 रुपये. आणि लाभ संघ जिंकला त्याच्याबद्दल सुद्धा सोनिक फुटवेअरचे मालक आपण पाहतोय सुभाष शंकर पाटील यांच्या वतीने 1111 रुपये. वैभव आपल्या टीमला घेऊन आपण लाईनअप मध्ये जायचंय प्लीज. वेल डन, वेल प्लेड. इन टू दी फायनल्स आपण पाहतोय जय वाघोबा लाभ वर्सेस गावदेवी कोलिवली. एका बाजूला असेल गुरुनाथजी वंजारी यांचा संघ आणि एका बाजूला असेल भरतदादा माळी किंगमेकर कोलिवली यांचा संघ. तेजस रोहन सर. सर्व मान्यवरांना विनंती करतोय आपण खेळाडूंना शुभेच्छा द्यायच्या आहेत. चेक. भरतजी माळी साहेब, आपले परम मित्र वंजारी साहेब आपणास विनंती करतात की आपण यायचंय. विनंती असेल की आपण सर्व खेळाडूंना विनंती करतोय लाईनअप मध्ये राहायचं आहे. महिला बचत गट आपण पाहतोय गावदेवी महिला बचत गट त्यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे सेमीफायनल. आणि यापूर्वीच त्यांनी सामन्याचा आनंद घेतला आणि निश्चितच आपल्या गावातील या मुलांना आशीर्वाद देण्याकरता त्या सुद्धा दाखल झालेल्या आहेत. त्यांचं सुद्धा आम्ही हार्दिक स्वागत करतोय. सर्वांना विनंती आहे आपल्या भारत देशाची आन बान आणि शान सर 2 मिनिटं फक्त राष्ट्रगानाकडे आपण वळतोय. फक्त मान्यवर पाहुणे खेळपट्टीवर राहतील, बाकी सगळ्यांनी थोडंसं मैदान सोडायचंय. पंचांना विनंती करतोय पंचांनी पोहोचायचं इथे. एक बाजूनी आमचे गुणेश पाटील सर राहतील तर एका बाजूनी आमचे राजेंद्र बजागे सर राहतील. या गोष्टीची आपण नोंद घ्या. चला ज्यांनी ज्यांनी कॅप परिधान केली असेल तर राहू द्या, पण गॉगल जर परिधान केले असतील तर गॉगल आपण उतरवून ठेवायचे. आपल्या राष्ट्राचा सन्मान आपण इथून मात्र करणार आहोत. सर्वात आधी राष्ट्रगीत घेतलं जाईल आणि त्याच्यानंतर आपण इथून मात्र टॉस करणार आहोत. या गोष्टीची आपण नोंद घ्या. सर्वांना विनंती करतोय आपल्या डोक्यावरची कॅप उतरवा ज्यांच्यापर्यंत आमचा आवाज पोहोचतोय. आपण इथून मात्र पाहतोय. आणि अजून एक विनंती असेल, जर कोणाच्या डोळ्यावरती चष्मा असेल तर तो राहू द्या, पण गॉगल असेल तर तो उतरवा.
61 सावधान 3 2 1 भारत माता की जय वंदे मातरम. ओव्हर टू तेजस झोबी. मी दोन्ही टीम कॅप्टनला विनंती करतोय पण पुढे यायचंय. मी सुनील पाटील साहेबांना विनंती करतो आपल्या शुभाशय सामन्याची नाणेफेक केली जाईल. लाभ टीम कॅप्टन या आणि नाण्याच्या बाजू असतील एकदा बघून घेऊयात. हरण्याबादचे चषक 50-50 आणि भूमिक स्पोर्ट्स. कॅमेरामॅन विनंती असेल तर एकदा आपण टॉस झूम करूया तिथून मात्र. यस पण इथे मात्र पाहत आहे नाणेफेक करण्याची विनंती मी गोल्डमॅन सुनील पाटील साहेबांना विनंती करतोय. कॉलिंग कोण देणार आहे? कोलिवली टीम इथे मात्र कॉल देत आहेत. भूमिक स्पोर्ट असं कॉल आलंय आणि फायनल मॅचचं टॉस विन होणारा संघ आहे इथे मात्र टीम जय वाघोबाला. सर्वात आधी फायनल मॅच आहे, जास्ती वेळ घेणार नाहीये. ही जी नाणेफेक होती फायनल मॅचची ती तुम्हाला महत्वाची होती का? हो फायनल मॅच आहे, नक्कीच महत्वाची होती. नाणेफेक विन झालाय, काय निर्णय असेल? बॅटिंग. आम्ही अनेक जेवढे इथे संघ सहभागी झाले तब्बल आपण बघितलं 30च्या वर संघ इथे मात्र सहभागी होताना आपण पाहिल्यात आणि आम्ही त्यांना विचारलं की आयोजन कसं वाटलं, नियोजन कसं वाटलं. पण आज तुम्हाला विचारतो तुम्ही आयोजन करता असं स्वतःच्या आयोजनामध्ये खेळताना कसं वाटलं? नक्कीच खूप मजा येते स्वतःच्या आयोजनामध्ये खेळता आणि खूप सुंदर आयोजन नियोजन केलेले आहे. तुम्हाला बेस्ट ऑफ लक असेल. तुमच्या वाटेला क्षेत्ररक्षण आलंय, कसं वाटतंय? चांगलं वाटतंय. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण करा ही विनंती असेल आणि तुम्हालाही बेस्ट ऑफ लक. जाऊयात आपण मॅचच्या दिशेने. सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतोय, त्याचप्रमाणे सर्व माऊलींना सुद्धा आम्ही विनंती करतोय आपण मंचावरती येऊन आसनस्थ व्हा. ज्या गॅलरीतून आपण सामन्याचा आनंद घेतला होता त्याच गॅलरीत आपण पुन्हा एकदा आसनस्थ व्हा आणि सामन्याचा आनंद घ्या. तर तेजस, तुला गेले 3 दिवस झाले जो प्रश्न पडला होता युगांशचे पप्पा कोण, युगांचे आजी हसतायत. नाव आहे राकेश पाटील. युगांश राकेश राजाराम पाटील. अखेर राकेश पाटील यांच्या चेहऱ्यावरती सुद्धा हास्य उमललं, कारण की 3 दिवस तेजस याला खूप मोठं कोडं पडलं होतं की युगांशचे पप्पा कोण. तेजस खुश? यस खुश आहे आणि समजलं इतकं राकेशनी पण लपून ठेवलं. इसका बदला लिया जाएगा. चला जाऊयात आपण मॅचच्या दिशेनं. मेगा फायनल हरण्याबादच्या चषक 2025 थरार आणि या लखलखत्या ट्रॉफीवर नाव कोरण्याकरिता कुठला संघ मात्र जाऊन पोहोचेल, कुठला संघ मजल मारताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल. येणारे काही चेंडू, येणारे इथून मात्र
हे येणारे दोन्ही सत्रांची मिळून 36 चेंडू इथून मात्र दर्शवताना आपल्याला सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळत आहेत. प्रथमतः नाणेफेक विन होतोय जय वाघोबा लाभ संघ आणि निर्णय स्वीकारतोय इथून मात्र फलंदाजीचा. आणि जो कोलिवली संघ सातत्यानं नाणेफेक विन होऊन फलंदाजीचा निर्णय स्वीकारायचा त्या संघाला आता मात्र गोलंदाजी करण्याकरिता भाग पाडले गेले. नक्कीच कोलिवली संघाला इथून मात्र शुभेच्छा येतात. आमच्या आयोजन नियोजनाला शुभेच्छा येत आहेत. द किंग साऊंड एकविरा साऊंडचे प्रोपरायटर अर्थातच प्रदीप माळी यांच्याकडून प्रणित माळी यांच्याकडून शुभेच्छा येत आहेत. आणि अर्थातच किंग नाही तर किंग मेकर या टीमचे आधारस्तंभ, या टीमचे पाठीराखे, या टीमचे अनबन शान भरत माळी फॅम टीम कोलिवली संघाचे भरत शेठ माळी यांच्याकडून सुद्धा या कोलिवली टीमला इथून मात्र शुभेच्छा येत आहेत. थँक्यू सो मच. आम्ही सगळ्यांचं मनपूर्वक खूप खूप आभारी आहोत. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना पंकज आणि भावेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचली. टीम जय वाघोबा लाभ संघाकडून तर कोलिवली संघाकडून कोलिवलीकरांचा वैभव मैदानाच्या आतमध्ये. पहिलाच बॉल पॉकेट डिलिव्हरी इथे करायची होती, फसला गेला इथून मात्र फटका. चाणक्य नीतीने इथे मात्र दिशा दर्शवली गेली चेंडूला, फेस गेले या चेंडूला. आणि अर्थातच धावा किती मिळाल्यात तर या चेंडूवर धावा मिळवल्या 2 आणि 2 धावेने बोला गणपती बाप्पा मोरया. अर्थातच श्री गणेशा इथून मात्र टीम जय वाघोबा लाभ संघ सध्या तरी करत असताना इथून मात्र आपल्याला पाहायला मिळाले 2 धावा मिळत आहेत. धावसंख्या 2 धावेच्या बढतीनं 2 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे. गोलंदाज सय्यर, पुढचा बॉल यावेळेस इतर मात्र उडवले गेले, दिशा दर्शवली गेली. बाउंड्रीच्या दिशेने जाणारा चेंडू 2 क्षेत्ररक्षक पोहोचले. एकापेक्षा 2 जर आले तर कदाचित चुकी घडताना पाहायला मिळते आणि तेच चित्र पाहायला मिळालं. पण चांगलं क्षेत्ररक्षण मैदानाच्या आतमध्ये आपण पाहत आहेत. खरं तर कोलिवलीकरांचं स्वप्न होतं की लाभकरांची ट्रॉफी आम्हाला विन व्हायची आणि जर काही ट्रॉफी विन झाली तर तब्बल 10 ट्रॉफ्या. आता मात्र कोलिवली गावामध्ये जाताना 10 ट्रॉफ्या कदाचित 10 ट्रॉफ्या जाताना पाहायला मिळतील कोलिवलीकरांच्या कोलिवली गावामध्ये. यावेळेस व्हाईट बॉलचा इशारा पंच सध्या तरी दर्शवत असताना आपण इथून मात्र पाहत आहे. सिंगल मिळते, थोडंसं खराब चेंडू, खराब डिलिव्हरी आणि धावफलक एकेरी धावेने वधारत असताना 5 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचत आहेत. भरत शेठ माळी सुद्धा त्र्यंबकेश्वरवरून डायरेक्ट इथपर्यंत पोहोचलेत आणि नक्कीच त्यांचंही मनपूर्वक हार्दिक स्वागत असेल साहेब पुनश्च एकदा आपलं. पुढचा बॉल यावेळेस दिशा दर्शवली गेली, आपण पाहताय सिंगल मिळतीये. सिंगल शिवाय मैदानाच्या आतमध्ये काहीही मिळणार नाहीये. संत गतीनं प्रवास करणारा धावफलक आता मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण पाहताय. क्रिकेटची लाईफलाईन सिंगल डबलचा यूज करून इथून मात्र सामन्यामध्ये जिवंत राहण्याचं काम करताना पाहायला मिळतं. इथून मात्र टीम जय वाघोबा लाभ संघ चेंडू संपुष्टीत येत आहेत. 3 धावसंख्या 6. पारस जर इथे पोहोचले असेल तर कॉमेंट्री बॉक्सशी संपर्क साधायचे. पारस 3 चेंडूचा खेळ संपलाय. लाभ गावाचा पारस. गोलंदाज सय्यद, पुढचा बॉल यावेळेस काय घडतं तर व्हाईट बॉलचा इशारा पंच पुनश्च एकदा इथून मात्र दर्शवत आहेत. थोडीशी खराब गोलंदाजी कोलिवली क्रिकेटचं वैभव, कोलिवलीकरांचं वैभव कडून होताना आपल्याला पाहायला मिळतं. गोलंदाज सय्यर, पुढचा बॉल यावेळेस उडवला गेलाय, दिशा दर्शवली गेली होती, फटका यावेळेला फसलाय. महत्वाचा गडी बाद होतोय. आल्या पावली तंबूच्या आसऱ्याला गोल्या. बॅक टू द डगआउट. चांगले गीत सध्या तरी इंस्टाग्रामला खूप सारं ट्रेंडिंगला राहिलेले गीत आपण पाहिले. विकेटचं बदन फलंदाज बाद होतोय. न्यू बॅटर प्रणय मैदानाच्या आतमध्ये बाद होत असताना भावेश सारखा फलंदाज बाद होणं थोडंसं एक वेगळा धोकादायक किंवा एक धोका किंवा धक्का, क्षमस्व धक्का म्हणायला हरकत नाहीये टीम जय वाघोबा लाभ संघाला. गोलंदाज तयार. पुढचा बॉल यावेळेस निर्धाफेकी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला सध्या तरी पाहायला मिळते. चेंडू संपुष्टात आणले जात आहेत आतापर्यंत. आपण पाहत आहे
चला पहिलं षटक प्रगतीपथावर आपण पाहत आहे. ओहो हो, खूप वेळ चेंडू हवेमध्ये बाउंड्री लाईनच्या पलीकडे की क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. तर हा चेंडू क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये आणि कोलिवलीचे प्रेक्षक सध्या तरी खुश होत असताना क्रमांक 1 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या लाभकरांची 2/7 या अंकावर धावफलक विहान म्हात्रे आणि श्लोक माळी यांच्यातर्फे गावदेवी स्पोर्ट्स कोलिवली संघाला इथून मात्र शुभेच्छा पोहोचतात. थँक्यू सो मच. आम्ही आपलंही मनपूर्वक खूप आभारी आहोत. सातत्यानं शुभेच्छांचा वर्षाव आपल्याला पाहायला मिळतोय. कदाचित आज कोलिवलीचा जेवढा फॅन्स फॉलोविंग हवा आहे किंवा जेवढे फॅन्स पाहिजेत तेवढे कदाचित पोहोचले नाही आहेत. अन्यथा मी आधी म्हटलं का जर कोलिवली क्वालिफाय झाला ना तर अख्खा गाव इथपर्यंत पोहोचेल. इतका फॅन क्रेज पाहायला मिळतोय कोलिवली संघाचा. सध्या तरी ते चित्र लाभकरांचं पाहायला मिळतं. संपूर्ण लाभकरी इथे उपस्थित होत आहेत. जेवढेही प्रतिष्ठित नागरिक असतील या गावातील वरिष्ठित नागरिक असतील त्यांचं सगळ्यांचं जय वाघोबा लाभच्या तर्फे पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. आनंदाला आणले गेले गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक द्वितीय हाताळण्याकरिता आनंदा मित्रा गाईकर. नंतर तुम्हालाच फलंदाजी करायची आहे. ब्लॅक लाईटचा सामना तुम्हाला करावा लागेल या गोष्टीची नोंद घ्या. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजीतून मात्र आनंद या षटकातील पहिलाच बॉल शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न सक्सेसफुली इथून मात्र ठरतोय. सरळ बॅटनं दिशा दर्शवली होती. क्षेत्ररक्षक चुकी करताना पाहायला मिळणार नाही आहेत. एका क्षेत्ररक्षकडून चुकी झाली पण जे काही कव्हर दिलं गेलं बॅकअप मिळालं ते खूप सारंच चांगलं पाहायला मिळालंय. लाईट गेल्यानंतर इन्व्हर्टरचा बॅकअप आणि चेंडू सुटल्यानंतर क्षेत्ररक्षकानं दिलेलं बॅकअप का गरजेचं असतं याचं उत्तम उदाहरण सध्या तरी इथून मात्र पाहायला मिळालं. तसं आमचं होमसाई मूवीजकडे UPS आहे बॅकअप करिता आणि लाईट गेल्यानंतर जीव कासावीस तसाही आपल्याला पाहायला मिळतो. चला एक फनी क्रिकेट आपण पाहिलं. यावेळेस इथून मात्र आपल्याला पाहायला मिळतं सिंगल मिळते. सिंगल शिवाय काहीही मैदानाच्या आतमध्ये इथून मात्र मिळणार नाही आहे. थेंबे थेंबे तळे साचे या पद्धतीने खेळ मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी जारी होत असताना आपण पाहत आहे. सिंगल मिळते. धावसंख्या सिंगलनं 10 या अंकावर धावफलक. 2 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 10. यावेळेस खूप वेळ चेंडू हवेमध्ये आपण पाहत आहे. झेलला आहे संधी. विकेटचं बटन फलंदाज बाद. तंबूच्या आसऱ्याला जे डीजे बर्फी आपल्याला इथे मात्र पाहायला मिळत आहेत आणि युगांत युतांश इव्हेंटचे जे मालक सुद्धा आहेत मी जरूर तुमच्यापर्यंत पोहोचवीन. गोलंदाज सय्यार. ओहो हो, यावेळेस आपण इथून मात्र पाहताय निर्धाव फेकी डॉट बॉल आपण इथून मात्र पाहायला मिळतो. आणि सध्या तरी डीजे बर्फीबद्दल म्हणत होतो. युगांत इव्हेंटचे जे मालक आहेत आणि अर्थातच बड्डे पार्टी असू द्यात अनेक काही प्रोग्राम असू द्यात आमच्या बर्फीला भेटा. प्रत्येक गोष्टीची पूर्तता केली जाईल. यावेळेस 1 बाउन्स पहा. 1 बाउन्स कुठल्या प्रकारे करायचं ना हेही ठाऊक असणं गरजेचं आहे. अन्यथा सर काय होतं कधी कधी खूप सारा बाउन्स होतो आणि मग तो वाईट घोषित केला जातो. हेही ओळखणं किंवा त्या चाणक्य पद्धतीने चेंडू डिलिव्हर करणं गरजेचं आहे. अगदीच गोलंदाजीची हीच खूप महत्त्वाची असते आणि त्याच दिशेने इथून मात्र आपण पाहतोय तो गोलंदाज अनंत धापसे बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय. यावेळेस मात्र एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलक इथून मात्र आपण पाहतोय ते कासवाच्या गतीने पुढे सरकताना 11 या अंकावरती पाहतोय. नक्कीच खूप साऱ्या संत गतीने धावसंख्या प्रवास करताना आपल्याला पाहायला मिळते. आणि चेंडू संपुष्टात येतील. द्वितीय षटकातील 6 म्हणजे 12 चेंडूचा खेळ संपलाय. धावसंख्या 11 या अंकावर धावफलक.
क्या बात आहे पॉवरफुल गीत पण सध्या तरी इथून मात्र ऐकतो आणि खूप सारं चर्चेत राहिलेलं हे गीत आहे सध्या तरी आपल्याला पाहायला मिळालंय शेवटचे अंतिम 6 चेंडूंचा खेळ शेष आहे आणि हितेशला इथे मात्र आणले गेले गोलंदाज हितेश तयार पहिलाच बॉल हितेशचं स्वागत केले गेले आपल्या घरच्या मैदानामध्ये घरच्या प्रेक्षक राजासमोर ठोकलाय लाभकरांचा ब्रँड दाखवणारा फटका षटकार 6 धावा थँक्यू षटकार पाहायला मिळालाय गरज होती या धावसंख्येची गरज होती या फटक्याची आणि धावसंख्या क्रिकेट विश्व जगतातील अशुभ आकडा 17 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपण पाहत आहे ओहो हो यावेळेस आपण इथून मात्र पाहताय दिशा दर्शवली गेली आहे बाउंड्राईच्या दिशेने जाणारे चेंडू सीमारेषा पलीकडे चौकार 4 क्रिकेटचे गेम चेंजर अक्षय भोईर शाहू यांच्याकडून कोलिवली संघाला इथे मात्र शुभेच्छा पोहोचल्यात थँक्यू सो मच हे सुद्धा एक सर कोड आहे एक्झॅक्टली गेम चेंजर शाहू आहे तरी कोण प्रदीप माळी सातत्याने आमच्यापर्यंत पोहोचवतात आणि कुठेही मॅच असू द्या सातत्याने त्यांच्या शुभेच्छा पोहोचत असतात खतरा आला होता गोलंदाजावर चौकार धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 21 धावा तेजस या फटक्यांची नितांत गरज होती आणि तेच फटकेबाजी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय कमबॅक आणि इथे मात्र यश इज बॅक यश संपादन करत असताना सध्या तरी पाहायला मिळालं सिंगल मिळाली आहे सिंगल शिवाय काही मिळणार नाहीये क्षेत्ररक्षण स्ट्रॉंगली आपण पाहताय सिंगलनं धावसंख्या जाऊन पोहोचत असताना 22 या अंकावर धावफलक सध्या तरी जाऊन पोहोचताना आपण पाहताय 3 चेंडूचा खेळ संपलाय शेवटच्या अंतिम 3 चेंडूचा खेळ मैदानाच्या आतमध्ये राहतोय शेष या येणाऱ्या 3 चेंडूंवर या मॅचचं भवितव्य इथून मात्र आपल्याला पाहायला मिळेल गोलंदाज तयार बॉलिंग मार्कवरती यावेळेस मात्र लॉफ्ट करण्याचा प्रयत्न बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये धावचीची संधी आणि याला आत्महत्या विकेटचं म्हणायला पतन. हरकत नाहीये सर कॉलिंग प्रॉपर असणं गरजेचं होतं आणि हॅट्रिक साधलेले भिवंडी नगरीतील दुसरे आमदार सन्माननीय महेश शेठ चौगुले यांचे खंदे समर्थक आणि अत्यंत जवळचे युवा नेता पारिवली सागरजी भालेराव यांच्या वतीनंही कोलिवली संघाला शुभेच्छा येत आहेत थँक्यू सो मच युवा नेता पारिवली सागरजी भालेराव थँक्यू सिंगल मीडिया धावसंख्या 23 या अंकावर धावफलक जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळतं ओहो यावेळेला बदला पुरा रनआउट इथे मात्र घेतलं गेलं पण त्याच्यानंतर ठोकलाय षटकार 6 धावा पडतीनं धावसंख्या 29 या अंकावर धावफलक तेजस हे विकेट जे सॅक्रिफाईस केलं तिथून मात्र जर आपण विचार केला तर निश्चितच ज्या पद्धतीने फटका सजवला गेला निश्चितच हम भी किसी से कम नाही पुन्हा एकदा चेंडू निघून चाललाय कव्हरच्या क्षेत्रामध्ये विकेटचं पतन होईल आणि निश्चितच म्हटलं गेलंय एव्हरीडे इज नॉट अ संडे आणि नक्कीच ते चित्र पाहायला मिळालं षटक संपला क्रमांक 3चं 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 29 विजयाकरिता 30 धावेचं आव्हान बघूयात पार होईल का आणि या फायनलच्या ट्रॉफीवर नाव कोण करणार याचं धावतं समालोचन तुमच्यापर्यंत पोहोचवतील अर्थातच व्हॉइस ऑफ झिडके रोहन पाटील सर
निश्चितच ओम साई मूवीजची कामगिरी आपण पाहू शकता लाईव्ह स्क्रीनवरती. कशा रीतीने मॅच समरी पहिल्या इनिंगची आपण पाहतोय. 29 धावा 5 विकेट आपल्याला पाहायला मिळाल्या जय वाघोबा लाभ संघाच्या, ज्याच्यामध्ये पंकज याने 8 चेंडूंचा सामना केला, 15 धावांची खेळी केली. त्याच्यानंतर यश याचा आपण विचार केला, 6 चेंडूमध्ये 12 धावा केल्या. आणि त्यानंतर जर आपण विचार केला तर वैभव याने जे षटक हाताळलं एक, त्याच्यामध्ये 2 विकेट्स याने मिळवल्या, 7 धावा खर्च केल्या. आणि अनंत धापसे याचा जर आपण विचार केला तर 1 षटक हाताळलं, त्याच्यामध्ये 4 धावा त्याने खर्च केल्या. आणि हितेश याचा जर आपण विचार केला पोलाड, 1 षटक त्याने हाताळलं, 18 धावा खर्च केला. निश्चितच षटकाराची हॅट्रिक गावदेवी कोलिवली संघाच्या फलंदाजाने जर साजरी केली तर किंग नाही किंग मेकर भरतदादा माळी यांच्या वतीने 1100 रुपयाचा कॅश प्राइज. भरतदादा माळी हे नेहमीच आपले प्रेक्षक, आपले सहकारी, आपल्या समर्थकांसमवेतच सामन्याचा आनंद घेतात. नक्की याच्यामध्ये एक जादू तरी काय असेल? आयुष्यात माणसानं किती मोठं झालं तरी आपले पाय जमिनीवर असणं गरजेचं असतं आणि त्याचं उत्तम उदाहरण सध्या तरी भरतजी माळी साहेब इथे पोहोचवतात. म्हणून तेजस जेव्हा भरतदादा माळी मंचावरती येत होते, मी एकच उल्लेख केला, मी मोठा नाही झालो तरी चालेल पण माझे सहकारी मोठे झाले पाहिजेत, हे या माणसाचं उद्दिष्ट आहे. आणि त्याच रीतीने हे व्यक्तिमत्व काम करत आहे. नक्कीच नक्कीच सध्या तरी जे उत्तम उदाहरण सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. प्रति षटकार 500 रुपयाचा कॅश प्राइज श्यामजी पाटील चावे यांच्या वतीने हे पारितोषिक आलंय. भावेशला आपण इथून मात्र पाहताय पहिलाच बॉल व्हाईट बॉलच्या स्वरूपात इथे मात्र फेकले गेले. आपण पाहताय 1 धाव दिली जाते. थोडीशी खराब सुरुवात म्हणायला हरकत नाही व्हाईट बॉलच्या स्वरूपात. गोलंदाज सय्यद, पुढचा बॉल वैभव करिता अलॉंग दी कार्पेट पद्धतीने ट्रॅव्हल होणारा चेंडू सिंगल मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी कन्वर्ट होतीये. या पद्धतीने क्षेत्ररक्षण केलं तरच कुठेतरी मात्र धावा रोखल्या जाऊ शकतात. मी सातत्याने म्हणतो की संगीत वाजतं आणि संगीतामध्ये ज्या पद्धतीनं वादकाची साथ असणं आवश्यक आहे त्याच पद्धतीने गोलंदाजाला क्रिकेटमध्ये क्षेत्ररक्षकांची साथ मिळणं गरजेचं आहे आणि कदाचित ते पाहायला मिळेल का? गोलंदाज तयार, निर्धाव फेक, डॉट बॉल आपल्याला इथे मात्र पाहायला मिळतोय. चला चेंडू संपतायत 2, धावसंख्या ही 2. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅक वरती भावेश आणि इथून मात्र चेंडू हवेत, विकेटचं पतन. फलंदाज बाद, काय घडतंय फायनल मॅच मध्ये? त्यामुळं भागीत करणं थोडंसं कठीण जाऊ शकतं. अगदी बरोबर, कारण की जोपर्यंत वैभव खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत धोक्याची घंटा ही जरूर असेल जय वाघोबा लाभ संघाकरिता. निश्चितच जर आपण पाहिलं तर जिंकण्याकरता 15 चेंडू आणि अजूनही 28 धावांची गरज आहे गावदेवी कोलिवली या संघाला. नवीन फलंदाज आलाय, फलंदाजी करण्याकरता राहुल. आखो टप्प्याचा मारा, निघून चाललाय चेंडू, इट्स अ टाटा गुड बाय, सीमा पार षटकार. निश्चितच षटकार ठोकला गेलाय. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती 8 या अंकावरती. वॉट अ मॅच, एक तुम्हारी तो एक हमारी मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फायनलचा सामना कसा असावा
तर असा असावा. उत्तम उदाहरण आपण पाहतोय. आणि निश्चितच राजू पाटील यांच्या वतीने 500 रुपयाचं पारितोषिक आमच्यापर्यंत जमा झालंय. फटका बसलाय, विकेटचं पतन होईल का? हो, फलंदाज बॅक टू दी डगआउट. राहुल परतेल डगआउटच्या आश्रयाला. सन्माननीय मान्यवर हबप आपण पाहतोय जे दत्तात्रेयजी पाटील यांचं आगमन झालंय, ज्यांना अण्णा या नावाने संबोधलं जातं. आपलं हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस मात्र स्लॉग स्वीप निघून चाललाय चेंडू फाईन लेग क्षेत्रामध्ये. झेल सुटतोय, जीवनदान म्हणावं लागेल फलंदाजाला, जीवनदान म्हणावं लागेल कुमार याला. वॉट मॅच. मैदानाच्या आतमध्ये काय घडतंय? एक तुम्हारी तो एक हमारी. हॅलोजन बंद करायचंय. मंडप व्यवस्थापक विनोदजी गुरव, हॅलोजन कृपया बंद करा. आपण निश्चितच जर विकेटचं पतन झालं असतं तर मात्र दबाव पाहायला मिळाला असता, पण सहजासहजी सोपी गोष्ट नाहीये. धावसंख्या फलकावरती 9 धावा. वैभव, निश्चितच खेळाडूंची मागणीची पूर्तता ही केली जाईल ती मात्र शंका नाही. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय षटक क्रमांक 2 आकाश याच्या माध्यमातून हाताळलं जात आहे. 12 चेंडू 21 धावांची गरज. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र फटका दर चांगला. क्षेत्ररक्षक आहे कुमार दळवी. बॅक टू दी डगआउट. विकेटचं पतन. वळू आपण सामन्याकडे. ऍक्शन रिप्ले मध्ये जर आपण पाहिलं तर स्लॉक स्वीपचा फटका आणि अगदीच जाळ्यामध्ये फसवलं गेलं कुमार दळवी याला. वळू आपण पुन्हा एकदा सामन्याकडे. 11 चेंडू 21 धावांची गरज. थोडासा दबाव चेहऱ्यावरती जरूर असेल गावदेवी कोलिवली संघाच्या फलंदाजांवरती. आपण पाहतोय नवीन फलंदाज आलाय अनंता दापसे. यावेळेस मात्र टॅप केलं गेलं. चेंडू निघून चाललाय पॉइंटच्या क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक आहे, एकच धाव मिळेल, अधिक मात्र काही नाही. धावसंख्या जाऊन पोहोचले फलकावरती 10 या अंकावर. आणि आता मात्र फलंदाजी करता आलाय. आपण पाहतोय फलंदाज वैभव. आतापर्यंत त्याने 1 चेंडूचा सामना केलाय आणि एकच धाव फलकावरती जोडलेली आहे. करो या मरोची परिस्थिती. क्रमांक 10 ची ट्रॉफी आणायची असेल तर मात्र निश्चितच वैभव याला पुन्हा एकदा तडाखेबंद फलंदाजी करावी लागेल. आणि तोच आवाज आपण पाहतोय. चेंडू निघून गेला. आपण पाहतोय कव्हरच्या क्षेत्रामध्ये एकच धाव, अधिक एक मात्र काही नाही. धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावरती 11 या अंकावर. 11 रन्स ऑन द बोर्ड. 9 चेंडू 19 धावांची गरज. दबाव वाढवण्याचा प्रयत्न गोलंदाज आकाश करतोय. यावेळेस मात्र आखू टप्प्याचा मारा. भावेश आहे पण मात्र चेंडू वेगाने ट्रॅव्हल झालाय, निघून गेलाय सीमा पार. मिळत आहे धावा 4. देखना चौकार.
चौकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलंय 15 या अंकावरती आपण पाहतोय. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. टीट फॉर टॅट, जशाच तसं उत्तर. यावेळेस मात्र जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू घरंगळत निघून चाललाय काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये. खराब क्षेत्ररक्षण पण मात्र नाही. एकच धाव. वैभव याने सांगितलंय मैं हूं ना. 7 चेंडू आणि आता मात्र 14 धावांची गरज. या चौकाराने परिपूर्ण पद्धतीने समीकरण आहे ते बदलवलंय. सामन्यामध्ये पुन्हा एकदा आणलंय गावदेवी कोलिवली या संघाला. विजय कोणाचा होईल, जय वाघोबा लाभचा की गावदेवी कोलिवलीचा? व सर्वात मोठा विजय होईल तो मात्र क्रिकेटचा. गोलंदाज तयार. यावेळेस मात्र स्टँड अँड डिलिव्हर, फटक्यामध्ये आक्रमकता, स्वतःमध्ये आत्मविश्वास, ठोकला गेलाय षटकार. 6 धावा. या षटकाराने आता मात्र गणित बदलतंय. 6 चेंडू आणि जिंकण्याकरता 8 धावांची आवश्यकता. काय सांगशील तेजस, फायनल सामना कसा असावा? खरं तर कधी कधी असं वाटतं की वन साइड मॅच आपण होताना पाहिल्यात, पण जैसे को तैसा मिला बडा मजा आया. जेव्हा अशा मॅच येतात ना तेव्हा त्या खऱ्या अर्थानं बघण्यासारख्या होतात. आणि कदाचित ते चित्र एकेकाळी जर का आपण बघितलं, कोलिवली संघाचा दबदबा आपल्याला पाहायला मिळालाय आणि अर्थातच तो दबदबा कुठेतरी मात्र तोडून मोडून काढला यावेळेस लाभकरांनी. अगदी बरोबर. हम भी किसी से कम नहीं, हेच प्रत्युत्तर वैभव याने दिलंय. आणि यापूर्वीच मी उद्घोषणा केली होती की जोपर्यंत वैभव असेल तोपर्यंत धोक्याची घंटा ही वाजलेली असेल जय वाघोबा लाभ संघाकरिता. गोलंदाज तयार. बॉलिंग मार्क वरती चेतन. यावेळेस मात्र अप्रतिम देखणा स्ट्रोक, कव्हरच्या क्षेत्रात चेंडू निघून चाललाय. एकच धाव मिळेल, एक पेक्षा अधिक मात्र काही नाही. धावफलक जाऊन पोहोचलंय फलकावरती 23 या अंकावर. नक्कीच. आणि 5 चेंडूचा खेळ शेष राहतोय. विजयाकरिता 7 धावसंख्येची आवश्यकता. इथून मात्र भास्या. ओहो हो, वेगवान चेंडू, ते सरार आणि चेंडू फर्रार असं म्हणायला हरकत नाहीये. सुरेख गोलंदाजी आपण पाहतोय, अतिशय सुरेख गोलंदाजी. सामना सुरू झाल्यापासून एकच उदाहरण पाहतोय आपण. एक तुम्हारी तो एक हमारी, चेंडू हवेत आणि षटकाराच्या बाहेर झेल सुटलाय, पण षटकार जरूर मिळेल गावदेवी कोलिवली संघाला. धावसंख्या आपण पाहतोय फलकावरती एकूण एकंदर. सर अशा वेळेस म्हणा 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता भासती है. पर ये खेल है क्रिकेट का दोस्तों, ये खेल है क्रिकेट का. पल में बना देता है राजा तो पल में बना देता है भिखारी, क्योंकि ये खेल है क्रिकेट का. काही होऊ शकतं. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी. 3 चेंडू आणि 1 धाव रोखलीही जाऊ शकते. त्या पद्धतीने क्षेत्ररक्षण होणं गरजेचं आहे. कुछ भी हो सकता है. एक तुम्हारी तो एक हमारी आतापर्यंत आपण पाहिलंय. 3 चेंडू एका धावेची गरज, काही घडू शकतं. अजित पुत्रन यांनी 6 चेंडू मध्ये 2 धावा काढून दिल्या नव्हत्या. चेतन काय करतोय? इथून मात्र जर आपण पाहिलं तर विकेटचं पतन, बड़ी मछली जाल में फंसती हुई. दिस कॉल अ ग्रेट विकेट, दिस कॉल अ क्रिकेट. सर ये खेल है क्रिकेट का, ये खेल है क्रिकेट का. पल में बना देता है राजा तो पल में बना देता है भिखारी. अगदीच आपण पाहतोय सामन्याचं गणित बदलतंय. 2 चेंडू एका धावेची गरज. प्रेक्षकांना सामना आवडलाय का? मग टाळ्या झाल्याच पाहिजेत. वाजवा टाळ्या दोन्ही संघांकरता. आवाज होऊ द्या टाळ्यांचा. क्या बात आहे, लाजवाब प्रेक्षणीय सामना. 2 चेंडू एका धावेची गरज. सामना बरोबरी सुटलाय,
पण ज्या संघाने प्रथम फलंदाजी केली त्या संघाला विजयी घोषित केलं जाईल. नक्कीच घरच्या मैदानामध्ये लाभकर विजयी होतील की कोलिवलीकरांचं जे स्वप्न होतं की लाभकरांची ट्रॉफी न्यायची आणि क्रमांक 10ची प्रथम क्रमांक मिळवलेली ट्रॉफी कोलिवलीमध्ये जाताना पाहायला मिळेल. काय घडेल काय बिघडेल हे दोन चेंडू इथून दर्शवतील. गोलंदाज तयार. चेतन अस्तित्व पणाला लावतोय, होम ग्राउंड वरती खेळतोय. गोलंदाज तयार. इथून मात्र कोलिवली संघ इज अ चॅम्पियन. हरण्या बादशाह ट्रॉफी 2025. स्वप्नही पूर्ण आणि अर्थातच 10वी ट्रॉफी घरामध्ये.